नमस्कार, मी सविता पाटील जळगाव या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आम्ही नवरात्र स्पेशल चाललो पाटणा देवीला दर्शनासाठी. तर बघा इकडे आता आम्ही पाटणा देवीलाच आलो आणि रात्रीचे 7 वाजले. तर बघू शकता तुम्ही किती छान असं मस्त वाटतंय. रात्री 8 वाजता सुद्धा आम्ही घरून उशिरा निघालो. आम्ही 6:30ला घरून निघालो कारण रात्रीचं खूप छान आहे, सजावट केलेली आहे मस्त आणि खूप छान जत्रा भरलेली इथं. तर बघू शकता तुम्ही. तर इथं आहे पाटणा देवीचा गेट आहे. हा श्री क्षेत्र पाटणा देवी प्रवेशद्वार आहे चंडिका देवीचा. आणि इकडे समोर पण एक गेट तयार केलेला आहे. इथं आमदार मंगेशदादा चव्हाण आणि त्यांच्या मिसेस त्या स्वागतासाठी उभे आहेत. आणि मी आणि दिनेशचे पप्पा आम्ही दोघंच आलो होतो. आमचं अचानक ठरलं, म्हटलं चला आपण पण दर्शनाला जाऊ. तर इथं गेट आहे आदिशक्ती चंडिका देवी पाटणा देवी. अशा ठिकठिकाणी खूप छान नियोजन केलेलं आहे मस्त. आणि हे सगळं नियोजन आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी केलेलं आहे. लायटिंग पण बघू शकता तुम्ही, खूप छान लावलेली आहे मस्त. आता गेट जवळच खाली नदी आहे. आता या नदीमधून आपल्याला जायचं आहे. आणि मी 8-10 वर्षापासून बघते पाटणा देवी, पण ह्या वर्षी खूप छान नियोजन होतं. इथे यायला सुद्धा दिवसाचा सुद्धा जीव घाबरत होता. आणि आम्ही आता 8 वाजता आलो रात्री. बघू शकता तुम्ही. आणि इथं पूल अगोदर नव्हता, नदीमधून खाली पाण्यातनं जावं लागत होतं. तर आता इथं पूल पण तयार झालेला आहे मस्त. तर बघा आता परत आता वरती जायचं आहे, नदीमधून वरती जायचं आहे. तर इथं परत अजून एक गेट तयार केलेला आहे. माझा जन्म झाला तसं बघत होती मी ह्या पाटणा देवीचं तीर्थक्षेत्र, पण असं नियोजन मी कधीच बघितलं नाही माझ्या आयुष्यात. पहिल्यांदाच बघते मी. खूप सुंदर नियोजन केलेलं आहे. तर बघा इकडे असे बॅनर लावलेले आहेत देवीचे. आणि इकडे सगळे दुकानं आहेत. आणि इकडे देवीचे बॅनर पण लावले आहेत. देवीचं जे शृंगार असतात केलेले आहे ते शृंगार दाखवलेले आहेत इकडे समोर. असे छोटे छोटे बॅनर लावलेले आहेत देवीचे पोस्टर. तर असं वाटतंय की आपण दिवसाचंच फिरतोय इथं. इतकं छान सुंदर आहे मस्त. आणि इकडे पूर्ण पाटणा देवीला जंगल एरिया आहे पूर्ण. इकडे अगोदर दिवसाचा सुद्धा भीती वाटत होती यायला. तर वेगवेगळे कलरचे पण लाईट लावलेले आहेत मस्त, मोठमोठे लाईट लावलेले आहेत. आणि आता इथं परत अजून नदीच आहे. आता इथून सुद्धा नदीमधूनच जायचं आहे आपल्याला. आणि इथं सुद्धा खूप सुंदर नियोजन केलं आहे त्यांनी. मस्त असे कमळचे फुलं वगैरे बनवलेले आहेत. तुम्हाला मी दाखवते. तर बघा इकडे पाण्यामध्ये पूर्ण असे कमळचे फुलं तयार केलेले आहेत. आणि रात्री सुद्धा भरपूर गर्दी होती. कोणी दर्शन घ्यायला जात होतं तर कोणी दर्शन घेऊन घरी जात होतं. असे भरपूर जणी येत होते रात्री सुद्धा. आणि समोर परत तिकडे आता गेट आहे. तर बघा इथं दर्शन घेऊन आले की इथं खाली बसतात. थोडं 10-15 मिनटं बसतात इथं. आणि इथं बाजूलाच नारळ फोडण्याची जागा आहे. आणि झुंबर बाग इथे छान लावलेत मस्त. वेगवेगळ्या प्रकारचे झुंबर पण लावलेले आहेत. आणि इथं अगोदर नारळ फोडावे व नंतर दर्शन घ्यावे असं बॅनर लावलेलं होतं. मग आम्ही अगोदर इथं नारळ फोडलं आणि आता चाललो होतो दर्शनासाठी. तर समोर लावलेत मोबाईल
बंद आहे, तिथे कॅमेरे वगैरे बंद आहेत असं त्यांनी सांगितलं होतं. पण तरी आम्ही थोडीशी तुम्हाला दाखवण्यासाठी शूटिंग केलीच, मी शॉर्टकट केलेली आहे शूटिंग. तर बघा इकडे सुद्धा खूप वेगवेगळे कलरचे लाईटिंग लावलेली आहे. आणि आता इथून दर्शन रांग सुरू झालेली आहे. आता रात्रीचे 8 वाजले तरीसुद्धा रांगेत उभं राहावं लागलं, कारण भरपूर गर्दी होती. आणि इकडे मध्ये विष्णूजींची मूर्ती आहे समोर साईडला. आणि पूर्ण हे मंदिर दगडी मंदिर आहे, मोठ्या मोठ्या दगडांमध्ये बांधलेलं मंदिर आहे. तर आता बघा इथं पण तुम्हाला दाखवते किती मोठे मोठे असे दगडाचे भिंत आहेत. आणि इकडे भटजी बाबा दर्शनासाठी सगळ्यांना सांगतायत लवकर दर्शन घ्या. इकडे आता दिनेश बाप्पांनी दर्शन घेतलं आणि त्यांच्या मागेच मी होती. आम्ही पण नारळ वगैरे घेतलेलं होतं, फुलहार घेतलेले होते. तर हे आहे श्री चंडिका देवी. तर बघा किती छान असं मस्त मूर्ती आहे. मी दुपारच्या वेळेस आली ती एक वेळेस, त्यावेळेस व्यवस्थित मूर्तीसुद्धा दिसत नव्हती. इथं खूप अंधार होतं, कारण मंदिर खूप मोठं आहे आणि इथं भीतीसुद्धा वाटत होती या मंदिरामध्ये जायला. त्यावेळेस बघितलं होतं मी. आता रात्रीच आले तर बघा ती छान अशी मस्त मूर्ती दिसली. दर्शन झालं आता आमचं. तर इकडे आम्ही थोडेसे फोटो वगैरे घेतले, थोडे बाहेर थांबलो आणि फोटो वगैरे काढले आम्ही. आणि आता खाली जायचं आहे. आता खालीसुद्धा देवीचं मंदिर आहे. सगळेजण इथं फोटोशूट करत होते, कारण खूप मस्त नियोजन होतं इथं मंगेशदादांनी केलेलं. आता आम्ही बाहेर निघालो. आता इथं खाली उतरायचं आहे आणि आता इथं बाजूलाच मंदिर आहे, तिथं पण दर्शन घ्यायचं आहे. इकडे पूर्ण अशी लाईटिंग वगैरे लावलेली आहे वेगवेगळ्या प्रकारची. तर इथं मी आता रांगेत उभी आहे. दिनेश बाप्पांचं दर्शन झालं. मी थोडं बाहेरच फोटो वगैरे काढण्यामध्ये व्यस्त होती, तर माझं दर्शन बाकी होतं. आता मी दर्शनाला आली. तर बघू शकता तुम्ही किती सुंदर आहे इथं सुद्धा मूर्ती मस्त सजवलेली. तर आता आमचं दर्शन झालं, खूप छान दर्शन झालं. आता आम्ही निघालो आता घरी. तर इथं आम्ही पाणीपुरी खाल्ली अगोदर. खूप छान होती पाणीपुरी, मस्त एकच नंबर होती पाणीपुरी. कारण रात्रीचे 9 वाजले होते आणि घरी जायला वेळ लागला असता, म्हणून आम्ही तर नाश्ता केला. पाणीपुरी खाल्ली, छान होती मस्त. आणि आता इकडे दिनेश बाप्पा गाडी काढतायत बाहेर. आता आम्ही निघालो आता घरी. तर खूप सुंदर नियोजन होतं. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा. पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटू. तोपर्यंत धन्यवाद.